युतीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतील। त्याचप्रमाणे आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे पार पडणार आहे। यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे। दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युती होणार का या संदर्भात उद्धव ठाकरे आज भूमिका मांडणार का याकडे लक्ष आहे। ठाकरेंच्या सभास्थानावरून म्हणजे शिवाजी पार्कवरून आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्यासोबत लाईव्ह आहेत। ईशान, आता मैदानाची काय स्थिती आहे? आजचा मेळावा कसा पार पडू शकतो? काय विघ्न येऊ शकतात मेळाव्यामध्ये? माधवी, आता सध्या मी शिवतीर्थावरतीच आहे। एकंदरीत आपण बघू शकतो तयारीला आता सुरुवात झाली आहे, पण आपण पाहिलं असेल तर पावसाचं सावट हे या शिवतीर्थावरती आहे। काल देखील रात्री पाऊस पडला, सकाळी देखील पाऊस पडला आहे, त्यामुळे संपूर्ण शिवाजी पार्क मैदानावरती चिखल झाला आहे। पण आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती आसन व्यवस्था ही सध्या लावण्यात आली आहे। त्याचबरोबर अजून जी उरलेली आसन व्यवस्था आहे ही थोड्या वेळाने लावण्यात येणार आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो जे लाईट असतात, कारण की आपल्याला माहिती असेल हा दसरा मेळावा संध्याकाळी 8 वाजता उद्धव ठाकरे येतात, त्यानंतर ते संपूर्ण शिवसैनिकांना संबोधित करतात, त्यामुळे जे हॅलोजन लाईट्स असतात ते देखील आता लावण्यात आले आहेत। त्याचबरोबर पाहणी करण्यासाठी नेते हे येत आहेत, त्याचबरोबर कशा प्रकारे इकडे आसन व्यवस्था केली गेली पाहिजे हे देखील त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येते। आपल्याला माहित असेल तर मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस होता, त्यामुळे या शिवाजी पार्क मैदानाला कुठेतरी फटका बसला आहे। चिखल संपूर्ण ठिकाणी आजच्या मेळाव्यावर पावसाचं सावट आहे, त्यामुळे पावसानंतरही हा मेळावा कसा पार पडतो याकडे लक्ष असणार आहे। ईशान, धन्यवाद।